तपसो वृद्धिंगता पंचये ये चाष्टांग महानिमित्त कुशला इष्टाविधाश्चारणा पंचज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. हरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू जिनधर्म जिनागम जिनचैत्य जिनचैत्यालय हे सगळे माझ्या पापाचा नाश करोत, मला पुण्याची प्राप्ती करून देवोत, अशी एक मंगल भावना या मंगलाष्टक स्तोत्रामध्ये आपण करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आता रुद्धिधारी मुनींचं वर्णन बघतोय, ज्याच्यामध्ये की बुद्धिवृद्धीचं वर्णन चाललं आहे. त्यात पहिली वृद्धी होती ती केवळ ज्ञानवृद्धी, दुसरी वृद्धी मनपरे ज्ञानवृद्धी, तिसरी अवधी ज्ञानवृद्धी बघितली होती. तर त्याच्याविषयी काल आम्ही जरासं घेतलं होतं विशेष सगळं वर्णन. मग अवधी ज्ञान आणि मनपरे ज्ञानाबद्दल अजून काय माहिती आपल्याला? जसं म्हटलं होतं की अवधी ज्ञानावरण, जसं मनपरे ज्ञानासाठी सांगितलं होतं, मनपरे ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम आणि वीर्यांत्रय कर्माचा क्षयोपशम आवश्यक असतो. वीर्यांत्रय म्हणजे काय? शक्ती. तुम्ही कुठलीही वस्तू जाणायला जाताय, काय पण असू देत, पाची इंद्रियांच्या मागं जे काही ज्ञान करता तुम्ही त्याच्या निमित्तात, त्याच्यासाठी एक बल वापरलं जातं. आपल्याला नाही वाटत, श्वास घ्यायला सुद्धा बळ पाहिजे असतं, माहिती का? नाहीतर बघितलं आपण कोरोनामध्ये श्वाससुद्धा त्यांना सक्षम होत नव्हतं, शक्ती नसायची शरीरामध्ये. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सप्लिमेंट किंवा काय ते त्यांना काय म्हणायचं, बाहेरून एक्सटर्नली पुडवावं लागायचं. म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी शक्ती आवश्यक असते. म्हणून तिथं म्हटलं वीर्यांत्रय कर्माचं जेवढं क्षयोपशम असेल त्याच्या निमित्तात वीर्य म्हणजे शक्ती मिळते, बल मिळतं. मग ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. मग जेव्हा अवधी ज्ञान किंवा मनपरे ज्ञानाच्या द्वारे तुम्ही जाणायला जाताय, त्यावेळेस तिथं सुद्धा थोडंसं वीर्य जे काय आवश्यक असतं ते या कर्माच्या क्षयोपशमामध्ये प्राप्त होतं. आणि मग ते जितका क्षयोपशम उघाड असेल तेवढं अधिक ते ज्ञान असणार आहे. अवधी ज्ञानावरणाचा जेवढा क्षयोपशम अधिक तेवढं ते जास्त जाणू शकतं. आणि क्षयोपशम मंद असेल तर त्याची जेवढी शक्ती आहे तेवढंच ते त्या विषयांना ग्रहण करणार. म्हणून अवधी ज्ञान किती सांगितलं होतं? कमीत कमी आपलं जेवढं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा अंगुल किंवा अंगुलचे असंख्यात्वा भाग असं काहीतरी वर्णन आलं आहे. म्हणजे एवढ्या क्षेत्रातलं फक्त कमीत कमी एवढ्या क्षेत्रातलं जाणू शकतं अवधी ज्ञानाने. ते मुनिराज असतील किंवा कोण असतील अवधी ज्ञानी, ते कमीत कमी एवढं क्षेत्र. आणि मॅक्झिमम किती क्षेत्र असू शकतं तर लोक प्रमाण आहे वाटतं त्याला, क्षेत्र मर्यादा बघावं लागेल. आणि मनपरे ज्ञानाचं क्षेत्र किती आहे? 45 लाख योजन. मग एवढ्या क्षेत्रामध्येच तिथं भावलिंगी मुनिराज असतात, मनपरे ज्ञानधारी. त्यामुळं तेवढ्याच क्षेत्रामध्ये त्यांचं ते जिथं उभारले तिथून 45 लाख योजन धरा, मागं पुढं धरू. मग एवढ्या त्यांच्या ज्ञानाचा विस्तार असू शकतो. मग ते घेतलं होतं आम्ही. आपलं हे शरीर आहे की नाही, समजा आता हे हात आहे, या हाताच्या बाजूला एवढंच एक अंगुलचे असंख्यात्वा भाग आहे का, अंगुल आहे एवढं, मला लक्षात नाही आहे, एवढंच क्षेत्र वाढवा. मग एवढ्या क्षेत्रातलं ते अवधी ज्ञानाने जाणू शकतात. म्हणजे अवधी ज्ञानाचा वापर करण्याचं क्षेत्र मर्यादा आहे. जसं आम्ही परवा घेतलं होतं की अकलूजच्या बाहेरचं मला समजणार नाही, असं काहीतरी मर्यादा असू शकते त्या मुनींना, अवधी ज्ञानींना. किंवा कोणाला महाराष्ट्राच्या बाहेरचं, कोणाला भारताच्या बाहेरचं. म्हणजे त्यांच्या क्षयोपशमाच्या उघाडानुसार त्यांना ते क्षेत्र कमी जास्त प्राप्त होतं. तसं तेवढ्या क्षेत्रामध्येच त्यांचं ते ज्ञान प्रवृत्त होऊ शकतं. म्हणजे तुम्ही विचारला मला, मी अवधी ज्ञानी आहे समजा, आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की
काय त्या युक्रेनमध्ये काय चाललंय आता, हां. आणि मग मला अवधी ज्ञान काय भारतापर्यंतच आहे समजा, मी काय सांगणार, मला नाही माहिती काय चाललंय तिथं, कारण माझ्या ज्ञानाचा तिथं वापर होणार नाही, प्रवृत्ती होत नाही. मग जेवढ्या क्षेत्रामध्ये प्रवृत्त होते तेवढ्याच ठिकाणचं अवधी ज्ञानाने जाणू शकतात, नाही तर त्याच्या पुढचं नाही. तुम्हाला सगळ्यांना सगळं कळतंय काय चाललं युक्रेनमध्ये, माहिती आहे का? त्या युक्रेनला मराठीत करून सांगितलं. हो, काय मराठी भाषेचा दिवस होतं वाटतं. ती अमेरिका म्हणतीये, मी का बरं त्या युक्रेनचं भांडण उक्रेन असं काय तर ते यूचं करून टाकलं त्याला, आणि म्हणजे मराठी भाषेचं गैरवापर कशासाठी सांगत होते की जेवढ्या क्षेत्रामध्ये प्रवृत्ती होतीये तेवढंच त्याचं लिमिट म्हणलं जातं, त्याच्या बाहेर त्याची प्रवृत्ती होत नाही. मग त्याच्यावर पण अध्यात्म आलं होतं परवा, म्हणजे ते रशिया आणि युक्रेनचं भांडण चाललं आहे. हो, त्याच्यासाठी युद्ध चालू आहे. मग त्यात त्यांनी कसं घटवलं आहे, म्हणजे झालं आहे काय तिथं काहीतरी फक्त 4.5 कोटी का काय एवढीच आहे पॉप्युलेशन हां युक्रेनची, आणि त्यांनी रशियाशी युद्ध केलं आहे, म्हणजे दोघांचं युद्ध चालू आहे. ॲक्च्युली रशिया म्हणजे इंडिया आणि श्रीलंकासारखं पिल्लू आहे ते युक्रेन, आणि रशिया म्हणजे खूप मोठं आहे त्याचं स्ट्रेंथ, म्हणजे त्यांचं काय म्हणायचं कंपॅरिझन नाही आहे एकमेकांशी, त्यांची शक्ती नाही आहे त्यांना लढण्याची, पण तरीसुद्धा मान असतो ना म्हणतात ते, मान जिथं हानी झाली की असं काहीतरी उदय भोगावे लागतात. आणि मग त्यांनी युद्धासाठी तयार झालेत आणि सगळीकडनं घेरले गेलेत ॲक्च्युली. मग तिथं म्हणले ते नाटोच्या दरम्यान काय झालेलं करार, त्याच्या निमित्तात अमेरिकेने त्यांना सपोर्ट करायचं वचन दिलं होतं, आणि त्यांना त्यांचे 2000 कसले न्यूक्लिअर वेपन्स डिस्ट्रॉय करायला लावले होते युक्रेनला. त्यामुळं आता त्यांच्याकडे तेवढे वेपन्स पण नाही आहेत, आणि मग ते कमी पडायला लागलेत ना. आणि त्यावेळेस तिथं अमेरिकेने फक्त शब्दांनी आधार दिला, आमचे काय आम्ही वेपन्स देणार नाही. आणि मग ते त्यामुळं आता ते लुळं पडलं आहे ना. मग तसं त्यांनी आपल्यावर घटवलं होतं. त्यात त्यांनी कसं सांगितलं की तुम्ही असं आपल्याला, आपलं पण युद्ध चालू आहे. कोणाशी युद्ध चालू आहे आपलं? प्रत्येक समय कुठलं पाकिस्तान चाललं आहे आता आपलं इथं. आपलं जीवाचं युद्ध कशासाठी चाललं आहे? सुखासाठी. प्रत्येक समयाला कर्मोदयाबरोबर युद्ध चालू आहे. आणि आपण कसं फेस करतोय? सगळ्याकडनं अपेक्षा करतोय कोणीतरी मला मदत करावी, कोणीतरी मला या युद्धातून सोडवावं, मला काहीतरी बळ द्यावं. कोण बळ देणार आपल्याला? मग तिथं म्हणलं म्हणून की सगळ्यांनी शेवटच्या समयाला म्हटलं ना, शरीरात भरपूर वेदना असतात, सगळ्या कर्मांचे तीव्र उदय चालू झालेले असतात, त्याला म्हणतात उदीरणा. आणि मग इतके कर्मोदय युगपत चालू असल्यामुळं त्या जीवाला शेवटच्या समयात अस्थिरता असते. अनेकांचं मरण बघून माहीत असेल आता समोर, कोणाच तर झालं ना आता तुमच्या घरामध्ये. मग ते त्या समयाला शेवटी जेवढे काही दिवस असतील, एक थोड्या दिवसामध्ये माहिती आहे की किती चंचलता असते, किती आकुलता असते त्या जीवाला. का बरं? कारण काही विशिष्ट कर्म असतात की ते याच भावामध्ये फेडावे लागतात. मग याच भावात त्याची निर्जरा करावी लागते, असे काहीतरी स्पेसिफिक कर्म आहेत. आणि मग ते कर्म उदयाला यायला काळ कमी राहिला आहे, तुमचं आयुष्य कमी राहिलं, त्यामुळं ते सगळे उदयाला येऊन निघून जायला पाहिजेत. मग ते इतके सारे कर्म कमी वेळात येणार म्हणल्यावर तुम्हाला फळ कसं मिळणार? भरपूर. आणि मग म्हणून त्या जीवाची आकुलता सुरू होते. मग भयंकर वेदना असतात शरीरामध्ये, संक्लेश असतात, काहीतरी भोगण्याचे भाव असतात, काहीही असे तीव्र उदय सुरू झालेले असतात. आणि त्यामुळं अस्थिरता असते परिणामामध्ये. मग म्हणून सांगितलं कर्मांचं युद्ध तर प्रतिसमयाला चालू आहे आपल्या. आणि मग त्या युद्धामध्ये आपल्याला त्या शेवटच्या समयात भलेही सगळे इष्टजन आपल्या बाजूला असतील, कोण कोण मदत करतं? थोडंसं दुःख आम्ही वाटून घेतो, थोडं तुम्हाला काय हातपाय दाबून दिलं तर किती दुःख कमी होतं? आपल्या वेदना आपल्यालाच भोगाव्या लागतात. किती इष्ट असू दे, आपला मुलगा असेल समोर डोळ्याच्या, मुलगी असेल, नातू असेल, आणि त्यांना जर असं काय अंतिम वेदना दिसायला लागलेत आपल्याला किती वर खाली, आपण त्यांना काय मदत करावी आणि काय नाही, किती करू शकतो? एवढी सुद्धा नाही. म्हणून आपलं आपल्यालाच भोगावं लागतं, आपल्यालाच त्याची निर्जरा करावी लागते. नाहीतर
मग तिथं म्हटलं की सगळ्यांचं सोबत असताना सुद्धा, सगळे आपल्या बाजूला असताना सुद्धा कोण मदत करणार आहे? तशी अमेरिका आहे असं दाखवलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये. म्हणजे शब्दांनी सगळे मदत करतील ना तुम्हाला, रडू नको, त्रास होत असतो किंवा सांभाळ, जाण सांगतील की संबोधन पण करतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन कोणी आपलं वेदना वाटून घेणारं नसतं. आणि म्हणून तिथं मग तुम्ही खंबीर व्हा असं सांगितलं त्याच्यातनं. म्हणजे जसं त्या युक्रेनला म्हटलं की बास सगळ्यांची अपेक्षा सोडा आणि तुम्हाला तुमच्या बळाने लढता यावं एवढंच तयारी करा. तसं आपल्याला काय करायचं सुंदरिका, की आपल्या बळाने मोक्षाला जायचं आहे आपल्याला म्हटल्यावर एवढं क्षुल्लक युद्धामध्ये घाबरलो आपण या भवाच्या अंतिम समयामध्ये, तर शेवट कसा असणार जेव्हा मोक्षाला जाणार? हे तर मनुष्य भव आहे फक्त आत्ताचा, वर्तमानातला. आत्ता तर मोक्ष मिळणार नाही आपल्याला, पण तरीसुद्धा या भवातले कर्म या भवात फेडायसाठी भरपूर तुम्हाला आत्ता तयारी करावं लागणार आहे त्या अंतिम समयांसाठी. अंतिम समय जाऊ तर आत्ताच आपण लढायला लागलो इतकं, एक झालं की एक झालं की एक. मग तिथं या भवाचं तर दुःख संपताना अजून आकुलता आहेच, पण जेव्हा मोक्षाला जाणार तेव्हा भवाभवातलं कर्म संपवायचं तिथं तर. आणि मग आयुकर्म राहिलेलं असतं थोडंसं, आणि मग किती भयंकर उदय सुरू होतात. आणि मग कशी स्थिरता ठेवणार आपल्याला? त्यालाच म्हटलं जातं परिशह जय. ते मुनिराज करतात, त्यांना होतं, आपण कसं करणार? आपल्याला होणार की नाही? होणार नाही, तर मोक्ष मिळणार नाही. ज्याला मोक्षाला जायचं त्याला आत्तापासून, म्हणून भेदविज्ञान किती आवश्यक आहे, त्याची धारा आवश्यक आहे, सारखं संस्कार, जाणीव हे सगळं करणं आवश्यक आहे. काय करताय अजित काका? चिंतन करताय ना? सगळी निर्जरा चालू आहे आपली. मग हे उदय म्हणजे आपल्याला उलट स्थिर करणारे आहेत, खंबीर करणारे आहेत. जेव्हा आपलं शेवट येणार त्यावेळेस तिथं हे असले, हे तर क्षुल्लक उदय आहे. त्या समयाला तर सगळ्या शरीरामध्ये भयंकर वेदना असतात. मग तेव्हा जसं आपल्याला फेस करावं लागणार आहे त्याचं हे काय म्हणायचं, एक प्रीमियर आहे. काय म्हणायचं? काय असतं तरी आधी पिक्चरच्या आधी दाखवायचं आधी? हां ट्रेलर आहे, सॉरी हां ट्रेलर आहे. मग ते याच्यातून जाणीव करून घ्या, समजून घ्या की आपल्याला किती अजून मोठं काय पहाड पार करायचं आहे, इतकं मोठं युद्ध खेळायचं आहे. मग त्याची तयारी आत्तापासून केली तर त्या समयाला आपल्याला वेदना होणार नाहीत. कशासाठी सांगत होते? कशासाठी सांगत होते? हां मला ते सांगायचं होतं की युक्रेनकडे गेलो होतो ना आपण. हां तर ते सांगायचं होतं की एक आलं होतं व्हिडिओ, कोणतं टाकलं होतं ग्रुपवर, की त्याच्यामध्ये त्यांनी एक झालेलं इन्सिडंट सांगितलेलं की जसं तुम्ही आयुष्यभर कशासाठी धडपडता हो? परिग्रहासाठी. आपला परिग्रह जोडायचा, सांभाळायचा, त्याला जपायचं, त्याची वृद्धी व्हावी, सगळं ह्याच्यातच चाललंय दिवस रात्र आपलं आयुष्य. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की त्या वैभवाचं किती महत्त्व आहे. मोक्षमार्गामध्ये तर 0 व्हॅल्यू आहे. माझं वैभव कुठला नाही सांगा? कुठला नाही? नाही कुठला? घरदार परिवार, माझं वैभव कुठला नाही आहे? म्हणजे खोट्यातलं खोटा नाही आहे. त्याच्याने तुम्ही जोडताय की हे माझं. मला सांगा तुम्ही की हे सोडा, मी सोडते का बरं? माझं नाही. मग तसं सगळ्यांनी स्वतःला सांगायला पाहिजे की हा उपचरित सद्भूत व्यवहार नाही आहे, जिथं सांगताय तुम्ही माझे कपडे, माझं घर, माझे दागिने सगळ्यामध्ये उपयोग अडकवतोय. तर तिथं म्हणून काय सांगितलं त्यांनी की एक राजा होता, कोण? सिकंदर. आणि तो कुठेतरी प्रवासाला जात असताना मध्ये त्याला एके ठिकाणी साधू भेटले एक, आणि साधूंना नमस्कार केल्यावर त्याला असं जरासं गर्व चढला होता, माझं वैभव इतकं माझं बरोबर असणारी सेना असं. मग त्याचे भाव टिपले त्या साधूंनी. आणि मग नमस्कार करायला बसल्यावर वगैरे त्यांनी विचारलं, काय सिकंदरनी विचारलं साधूंना, म्हणले
माझे म्हणजे तो आपलं एक्सप्लेन करून सांगतोय की माझं इतकं साम्राज्य आहे, माझं इतकं बळ आहे, माझा इतका प्रभाव आहे, असं वगैरे वगैरे. मग हे खटकलं जर असं साधूंना आणि त्याला डायरेक्टली सांगितलं तर कळणार नाही, असं तू मद करू नकोस म्हणून. मग त्याला त्याच्या भाषेमध्ये समजवण्यासाठी सांगितलं. ठीक आहे म्हणले. पण इमॅजिन कर की एखाद्या वेळेस तू समजा राजस्थानच्या जंगलामध्ये काय म्हणायचं वाळवंटामध्ये गेलायस आणि तिथं खूप दूरपर्यंत कोणच नाही आहे, तू एकटाच चालत चाललायस आणि आता तुला तहान लागली आहे आणि तुझ्याजवळ पाणी नाही आहे आणि बाजूला पण कुठंच पाणी दिसत नाही आहे आणि तू पाण्याच्या शोधात चालतोय कुठं वाळवंटामध्ये. आणि मग आता तहानेने व्याकुळ व्हायला लागलं आहे, असं की जीव जाईल कुठंतरी, इतकं तुला त्रास होतो आहे. आणि त्याच वेळी तुझ्या समोर एका मनुष्याच्या हातामध्ये लोटाभर पाणी घेऊन येत असताना दिसलं. म्हणला सांग तू काय करणार? तो म्हणला मी काय पाहिजे ते देऊन ते पाणी घेईन आणि पिईन, माझा जीव वाचवीन. मग त्यांनी म्हटलं की तो देणार नाही तुला पाणी. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी त्याला माझं अर्ध साम्राज्य देईन पण मी पाणी पिणार म्हणले घेऊन त्याच्याकडून. म्हटलं तो तयार होणार नाही तरीसुद्धा. मग मी त्याला सगळं साम्राज्य पण देईन. काय हेच तर काढायचं तोंडातनं त्याच्यात. आणि म्हटला की मी तेवढं पाणी त्याच्याकडनं घेणार. मग त्यावेळी साधूंनी विचारलं, म्हणले सांग तुझ्या साम्राज्याची किंमत किती? 1 लोटाभर पाणी. लगेच द्यायला तयार झालास आणि तेवढ्याशासाठी तू काय करतोयस? आयुष्यभर झगडतोयस, लढतोयस आणि आपलं शक्ती ज्ञान बळ सगळं वाया घालवतोयस. म्हणलं त्यापेक्षा थोडीशी साधना कर ज्याचा उपयोग तुला होईल आणि तू भवाभवामध्ये आनंदाला प्राप्त होशील. त्याला पटलं. आपल्याला नाही होय. मग तसं त्यांनी एका उदाहरणावरनं सांगितलं, घडलेली आत्ता घटना होती की कोरोनाच्या दरम्यान एक मनुष्य होता आणि त्याला कोरोना झाला होता आणि त्याचं काय त्याला माहीत नाही शारीरिक काय त्रास असतील तर तो त्या कोरोनामधनं बाहेर पडण्यासाठी त्यांनी आपलं सगळं साम्राज्य लावलं. काय होतं नव्हतं ना सगळं विकलं आणि ऑक्सिजनसाठी म्हणून कितीतरी दिवसपर्यंत ॲडमिट होता आणि कितीतरी दिवस त्यांनी ते ऑक्सिजनसाठी म्हणून पैसा खर्च केला सगळ्या त्या ट्रीटमेंटसाठी सगळ्या. आणि त्यात म्हणले त्याला पैसा पुरेना म्हटल्यावर त्यांनी गव्हर्मेंटला अपील केली, त्यांच्याकडून लोन घेतलं आणि त्यातून परत पैसा वापरला स्वतःसाठी. तर सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी 17 करोड रुपये लावले. कशाला म्हणतात माहिती आहे का? 17 करोड रुपये. आणि त्याच्यातून तो कोरोनासाठी म्हणून म्हणजे वाचण्यासाठी प्रयत्न करतोय. तर 9 महिन्यापर्यंत सांगितलं त्यांनी झळगडला आणि आपला काय म्हणायचं श्वास वाढवत राहिला. 9 महिन्यांनी गेला. काय झालं? अरे रे. कशाला अरे रे? त्याचं आयुष्य तेवढंच होतं तर मरणारच आहे. फक्त मरताना कशी आकुलता झाली हे मला सांगायचं आहे. आणि काय उपयोग झाला तुम्ही आयुष्यभर कमवलेल्या धनाचा. आणि हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली माझ्याबरोबर झालं आहे बरं का आयुष्यामध्ये. जेव्हा मी जॉब करत होते तर त्यावेळेस तेव्हा असं हुरूप होत आहे की पैसे कमवायचं. आमच्या घरात असं कोणाला माहीत नाही कमवून वगैरे. आणि लागली आहे नाही असं म्हटल्यावर गावातच असल्यामुळं कमवायला असं मजा वाटायची. असं पैसे हवे म्हणून नाही पण एक काय म्हणायचं एक क्रेज असतंय बघावं एक्सपिरियन्स करून. आणि मग आम्हानी समजवलं. बरोबर त्याच दरम्यान आम्हा आल्या होत्या सोलापूरमध्ये आणि आम्हानी सांगितलं की कशाला आपल्याला गरज आहे का पैशाची, मग कशाला करायचं जॉब. पण ते असतं ना येडं असतं त्यावेळेस माणूस. मग ते बरं म्हणलं आणि पण तरीसुद्धा जॉब करायला गेले. किती मिळत होते असं तुटपुंजे एवढ्याशा काय तर त्यावेळेस काय होतं ते. आणि मग ते त्याच्यामध्ये पण आनंद आपल्याला इतकं मिळतं आहे. आणि ते दर महिन्याला पडत राहिले ना बँकेच्या अकाउंटमध्ये. मग दर महिन्याला ते अकाउंट चेक करायचं आपले तेवढे झाले. आम्हा म्हणले बघ ते पैशाचा तुला काय उपयोग नसतो, जसं यायला लागले तसं जात असतं ते. आणि असंच झालं बरोबर. 2 वर्ष जॉब केल्यावर काहीतरी FDमध्ये 20,000 रुपये होते बरं का तेव्हा. ते त्यांचं PF असतं त्याच्यामध्ये होते. आणि मग ते काढून आणायचे होते मला. आणि त्याच्या आधी थोडे दिवसच माझा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यावर सगळं फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्यामध्ये इतका पैसा घालावा लागला की ते सगळी PF सगळं रिकामं झालं. आम्हा म्हणल्यासारखं शून्य, हाताला काही आलं नाही. म्हणजे कशासाठी कमवलं सांगा?
ते पडायचं होतं, त्यासाठी वापरायचं होतं आणि ते सगळे खर्च व्हायचं होतं. म्हणजे आपण आपलंच खड्डा खोदतो आणि आपणच भरतो त्याला. म्हणून कशाला त्याच्या नादी लागायचं, ज्याला गरज नाही आहे ना त्यांनी करायचं नाही हे सांगतात आम्हा, ते बरोबर आहे. तेव्हा पटलं आणि सोडलं. म्हणजे जोपर्यंत पोळत नाही तोपर्यंत हात काढत नाही तसं. मग कशासाठी सांगत होते मी, तर त्यांनी त्याचं सगळं साम्राज्य लावलं, सगळं आपलं आहे नाही ती सगळी इस्टेट घालवली आणि आपले प्राण वाचवायचा प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झालं नाही. म्हणून तुम्ही काय करा, आता आपल्यासमोर एवढं आयुष्य आहे उभं, जेवढं काय असेल ना ते, त्याच्यामध्ये ही साधना करा की याच्या पुढचा प्रत्येक समय मला कसा आनंदाने जगता येईल. सगळं कुठलेही भोग सोडायला सांगत नाहीत आचार्य. तुम्ही सगळ्या भोगात आहात, गृहस्थी अवस्थेमध्ये सगळ्या तुमच्या दिनचर्येमध्ये आहात, तरीसुद्धा त्याच्यामध्ये राहून आपण हा सुद्धा भोग घेऊ शकतो की मी ज्ञान आनंद रसवाला आहे. याचा भोग घेण्याची कला फक्त शिका आणि मग तुम्ही आजारी पडा, नाहीतर कुठं परदेशात असा, कुठं रस्त्यावर एकटे असा आणि तिथं काय तुम्हाला त्रास होईल तरीसुद्धा आपण आपलं समाधी मरण साधू शकतो. ही तयारी करायची जेव्हा आपण चांगले आहे तोपर्यंत. नाहीतर मग तिथं आकुलता होती की कोण माझं साधणार, कोण मला उचलून घरी नेणार. अनेकांचं बघितलं कुठं त्या रस्त्यावर, रेल्वे स्टेशनमध्ये किंवा कुठं परगावी गेलेलं असताना असं अनेकांना आपल्या आयुचं अंत झालेलं दिसून येतं त्यांचं. मग त्यावेळेस तिथं आकुलता करून उपयोग नाही. मग त्यामुळं आत्ता आपल्या ज्ञानाची अशी तयारी करा तर आपण सगळीकडं असलं तरी सेफ राहू शकतो. तरी तर त्यांनी एक दृष्टांत घेतला आहे. ज्ञानींची वृत्ती कशी असते ह्याच्यासाठी सांगितलं आहे बरं का त्यांनी. कितीही परिग्रहात अडकला ना ज्ञानी तरीसुद्धा अस्पर्शी असतो, ह्याच्यासाठी सांगितलं. एक नगर का राजा मर गया. मंत्रियों ने सलाह की सवेरे नगर के मुख्य द्वार को खोलते समय जो व्यक्ती वहाँ मिले उसे ही राजा बनाया जाए. का? कारण त्या राजाला कोणी संतान नव्हती, कोणी वारीस नव्हतं. त्यामुळं कोणाला बनवायचं राजा, तर जेव्हा वेशीचा दरवाजा उघडणार सकाळी सकाळी कोण समोर येईल त्याला राजा बनवायचं. सगळे शाणे होते. प्रातःकाल मंत्रीगण मुख्य द्वार पर आ गए और दरवाज़ा खोला गया तो वहाँ पर एक लंगोटी लगाए साधु को बैठा पाया. मंत्रियों ने प्रार्थना की कि महाराज आज से आप हमारे राजा हैं, हमारे साथ चलकर राजपद को स्वीकार कीजिए. साधु सोचने लगा मैं क्या झंझट में फंस गया हूँ. उसने राजपद लेने से इनकार किया. सांगा त्या राज्याच्या वेशी बाहेर तुम्ही बसला असेल तर, तुमच्यावर असे प्रसंग आला तर काय केला असता? तुम्हाला म्हणले असते ते लोक येऊन, मंत्री लोक, चला तुम्हाला राजा बनवणार आहे. काय भाव आलं असते मग? आयतं मिळालंय तर चला, कशाला सोडायचे. तर तिथं त्या साधूंची ज्ञानीची वृत्ती कशी होती, मला नकोय कुठल्या झंझटमध्ये अडकवायला लागले ते. राजपद लेने से इनकार किया. मंत्रियों के बहुत अनुनय विनय करने पर वह इस शर्त पर राजी हुआ कि मुझसे राजकाज संबंधी कोई बात पूछी न जाए. मला त्यातलं काही येत नाही, तुम्ही मला काय राजपाटबद्दल विचारायचं नाही, फक्त राजा म्हणून नेऊन त्याला सिंहासनावर बसवायचं आहे, एवढंच त्यांनी अट घातली. मंत्रियों ने इसे स्वीकार कर लिया और साधु को ले जाकर राजगद्दी पर बैठा दिया और राजा के वस्त्राभूषण लाकर उसे पहनने को दिए. उसने एक पेटी मंगाकर अपनी लंगोटी उसमें रख दी और सब वस्त्राभूषण पहनकर राजगद्दी पर बैठ गया. कुछ दिनों के बाद किसी बलवान राजा ने उस देश पर आक्रमण कर दिया. काय करणार सांगा आता? राजा कोण होता? साधू. कधी हातात तलवार धरली नाही, कधी असं युद्ध खेळून बघून माहीत नाही. आता काय करणार? मंत्री घबरा गए और राजा से पूछने लगे अब हमें क्या करना चाहिए. राजा ने अपनी शर्त को भंग होती देख अपनी पेटी मंगाई, उसमें से लंगोटी निकाल, राजा के वस्त्राभूषण उतार, उसे पहन ली और जंगल का रास्ता पकड़ता हुआ बोला मुझे तो ये करना चाहिए, तुम्हारी तुम जानो.
मी काय करू म्हणून त्यांनी येऊन मंत्र्यांनी जबरदस्ती बनवलेला राजा होता आणि त्याला त्याची साधना करायची सोडून त्यांनी त्या पदात येऊन बसल्यावर म्हणजे ज्ञानीची वृत्ती कशी असते याच्यासाठी सांगितलं. ज्ञानी आहे तो सगळ्यात राहिला तरी अलिप्त असतो. इसी प्रकार ज्ञानी जनों को तो यह राजपाट उस साधु के समान क्लेशदायक दिखता है, पर अज्ञानियों को वह सुखदायक प्रतीत होता है. अज्ञानी परवैभव को देखकर ईर्ष्या से उद्विग्न एवं संतप्त रहता है, अतः अपने प्राप्त वैभव का भी उपयोग नहीं कर पाता. काल सांगितलं सगळं नैना काकीने काय सांगितलं म्हणले ना, आपल्या घरात काय आणलंय, गाडी आणली आहे, किती 1-2 लाखाची किती असतील नाही मला नाही माहिती, 5-10 लाखाची गाडी आणली आहे समजा, 4 व्हीलर कार. मग त्याचा किती आनंद झाला आपल्याला की छान कार आणली आहे. आणि तेच शेजारच्यानी 17-18 लाखाची गाडी आणली क्रेटा. आणि मग ते आणल्यावर आता आपली गाडी काय वाटायला लागली, त्यांची गाडी किती छान आहे, आपण असली उगीच घेतली. मग ते परवा दिवशी आलं होतं ना एक व्हिडिओ आलं होतं, ते टाकलेलं ते की म्हटले एक मनुष्य असतो आणि त्यांनी कुठली तरी एक बेस्ट कार आहे, रॉयल्स काय तर रॉयल नाव होतं त्याचं, त्या कारचं कोणाला माहीत आहे का. तर त्या कारमध्ये तो बसला, त्याने ती कार घेतली होती विकत. आणि मग त्यात बसल्यावर तो त्या कारचा आनंद घ्यायचा सोडून त्याला एक व्हिडिओ आलं होतं, ते बघत बसला होता की त्याच्या मित्रांनी जेट विमान घेतलं होतं. आणि तो म्हणला कसलं नशीबवान आहे तो, मला मिळाली असती तर मी असल्या गाडीमध्ये अडकलो आहे, असली गाडी मला मिळाली. आणि मग त्याचं दुःख व्हायला लागलं त्याला. म्हटल्यावर तो हळहळ करायला लागला. आणि मग त्याच वेळी एक मनुष्य आला आणि तो म्हणतोय कसली मस्त कार आहे तुमची, तुमचं लई नशीब चांगलं आहे. म्हणला मला मिळाली असती तर मला किती आनंद झाला असता, मला तर माझ्याकडं कसली खटारा कार आहे म्हणून सांगितला. आणि मग ते आता म्हटला तुम्हाला काँग्रेस एवढी चांगली कार मिळाली आहे म्हणून. आणि तो सांगून निघून गेल्यावर आता हा विचार करतोय खरंच माझं काही नशीब लई वाईट नाही आहे, चांगली आहे कार आपली ही. असं आता ते दुसऱ्यांनी सांगितल्यावर ते विचार सोडले त्या विमानाचे आणि आपल्या वस्तूचा उपभोग घेऊ लागला. आणि हा जाऊन आपल्या कारपाशी त्या कारला लाता मारतोय आणि म्हणतोय खटारा कधी सुटती माझ्यापासून. असं तो खिन्न होता. आणि त्यावेळेस एक स्त्री तिथून चालली होती आणि ती म्हणाली की काय झालं, कार बंद पडली आहे का, तुम्हाला त्रास होतोय का कारचा काय. तो म्हणाला की नाही खटारा झाली आहे, कधी ह्याच्यापासून मी सुटेन असं विचार करतोय. म्हटला तुम्ही नशीबवान आहे, तुमच्याकडं कार तर आहे, मला बसने जावं लागतंय. आणि मग असं ती म्हणून गेल्यावर हा विचार काय करतोय, खरंच आहे ना, थोडंसं तर नशीब आहे आपलं, चांगली आहे थोडी कार, जाऊ देत आपण कशाला आपण हळहळ करायची. आणि तो जाऊन गाडीत बसला आणि ही जाऊन त्या बसमध्ये जात असताना तिला कोण भेटलं, हां बस टाईमवर येत नाही म्हटल्यावर तिला आकुलता सुरू झाली. तर त्यावेळेस तिथं सायकलवरून एक मनुष्य चालला होता आणि तो तिच्याजवळ बाजूला उभारल्या म्हटला की किती मला त्रास आहे ह्या सायकलच्या नादात लागून. नाही ती ओरडत होती ना की हां मला किती बससाठी वेट करावं लागतं आणि किती मला त्रास आहे वगैरे. मग त्यावेळेस तो सायकलवरनं आलेला मनुष्य समोर उभारलेला दिसला. तर तो म्हणतो की माझ्याकडं तर पैसे पण नाही आहेत बसनी जाण्यासारखे, तुम्ही तर तेवढे तर नशीबवान आहात. मग त्यावेळेस ती पण स्वतःला काय म्हणायचं बघू लागली की आहे थोडंसं नशीब आपलं. आणि मग पुढं गेल्यावर तो सायकल स्वार दमला होता आणि तो आता त्या सायकलला कोसायला लागला. म्हटला कसलं माझं नशीब आहे, मला रोज 32 किलोमीटर या सायकलिंग करावं लागतं, सगळं म्हटलं अंगातली शक्ती नष्ट व्हायला लागली माझ्या, मला नाही करायचं आता हे, असं म्हणून तो त्या सायकलला लाता मारायला लागला. आणि त्यावेळेस तिथं कोण आलं, नाही एक हँडिकॅप स्त्री असती, ती व्हीलचेअरवर बसलेली असती. ती येऊन जवळ विचारते की काय झालं, तुला काय त्रास आहे का. मग तो म्हणतो की नाही मला इतकं सायकलिंग करावं लागतं, इतकं मला त्रास होतोय, कसं करायचं, जीवन कसं जगायचं. त्यावेळेस ती म्हणाली तू नशीबवान आहे, तुझ्याकडे 2 पाय तर आहेत, मला तर बघ म्हणली पायच मिळाले नाहीत आयुष्यामध्ये आणि मी या व्हीलचेअरवर माझं आयुष्य घालतीये, पण मी खुश आहे म्हणली. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं तू अशा कंडिशनमध्ये असताना कसं काय खुश राहू शकतीस. मग तिने सांगितलं की माझ्याकडं 2 पाय नसले तरी 2 हात आहेत, जे आहे त्याच्याकडं बघून मी समाधानी आहे, म्हणून मला कधी कसलं दुःख झालं नाही. तुम्ही काय करताय, पराकडं बघून आपण दुःखी होतोय. स्वतःच्याकडं असतंय बरं का, सफिशियंट असते, जेवढं पाहिजे आवश्यकता आहे तेवढं आहेत आपल्याकडं, पण
पण नजर सगळी दुसऱ्यावर असल्यामुळं आहे ते पण सगळं कमी पडत असतंय. समजा तुम्ही आज एक वस्तू मागितली काय पूजा, आणि त्यांनी आणून दिली तुम्हाला, भरलं का पोट, समाधान झालं का, शांत झालं का मन? दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वस्तूची मागणी असते. का बरं? मग कुठल्या वस्तूंनी आपल्याला शांती मिळणार आहे? आणि अशा अशांत असतात तर स्त्रियांच्या कुठल्या इच्छा पूर्ण करायच्या नाहीत. नाहीतर तुम्ही अशांत होता. कारण त्या इच्छा म्हणजे खड्डा असते मोठं, किती भरला तरी सुद्धा भरत नाही. मग असं अज्ञानीची परिणती असते की तो एकानंतर एक अशा इच्छांची, अपेक्षांची मालिका असते त्याच्याजवळ, आणि पराचं सुख बघून जास्त दुःखी असतो. आणि तेच ज्ञानीची परिणती असते की जे आहे त्याचा तो आनंद घेतो, त्याच्यामध्ये तो मस्त राहतो, आणि त्यामुळं त्याला कधीही दुःखाचा अनुभव किंवा असं कुठल्या परद्रव्याच्या निमित्तामध्ये त्रास होत नाही. शरीराची प्रतिकूलता असेल तरीसुद्धा त्यामध्ये ते जीव ज्ञानाने परिणत होतात. दुःखाचं वेदन करत नाहीत की शरीरामध्ये इतकं आकुलता आहे किंवा वेदना आहेत म्हणून. मग तेवढं शिकायचं आपल्याला ज्ञानीकडून की आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये कसं स्थिर राहता येईल. मग अवधी ज्ञानी आणि मनपरे ज्ञानी आता ते साधना करायला लागलेत. समजा कोणी अवधी ज्ञानी मुनिराज, त्यांना जर त्यांनी अवधी लावली तर त्यांना समजण्यासारखं आहे की आपलं किती भाव राहिले किंवा किती आपलं कर्म राहिलं आहे. मग ते लावायचं ना उलटं अवधी, आणि बघायचं आपल्याला कधी मिळणार आहे मोक्ष, किंवा ह्या भावातनं आपण कसं पुढं जाणार आहे, कुठं जाणार आहे, सगळं लावू शकतात. ते अवधी लावून काढू शकतं त्यांना. मग का बघत नाही? मी इथून मरून कुठं जन्मणार आहे एवढं तरी बघावं. कुठं मरणार आहे, कोण असणार आहे बाजूला, किंवा किती वेळ राहिला. बघितलं तरी आपुलताच आहे, आपुलताच आहे सगळे. आणि नाही बघितलं तरी आकुलताच आहे की आहे त्याच्यामध्ये. मी आता आहे ना, भगवान स्वरूप आहे त्याच्याकडे बघा म्हणजे. आणि जेव्हा तुम्ही मरण बघायला जाल ना त्यावेळी शरीराकडे उपयोग जाणार आहे, आणि तसंच शरीरामध्ये उपयोग अडकवत नाहीत ते जे साधक आहेत ते. आणि त्यामुळं तिथं असं जाणतायत की मी तर मरणरहित आहे, अमर आहे. मग कसलं भय आहे मरणाचं, किंवा कशाला वाट बघायची आहे मरणाची? मग त्यापासून रहित मी आहे असं त्यांचं वेदन असल्यामुळं ते जन्माचा समय असू दे, किंवा म्हणजे पुढच्या जन्माचा समय असू दे, किंवा आत्ताच्या मरणाचा समय असू दे, ज्ञानी असेल तर त्या ज्ञानीची धारा अशी निरंतर राहू शकते. जसं तीर्थंकर जन्माच्या वेळी सांगितलं, त्यांना कुठलंही दुःख नसतं, आकुलता नसते. आपल्यासारखं गर्भातलं दुःख नाही आहे, जन्मातलंच्या स्थानातलं दुःख नाही आहे. मग तसं पद का प्राप्त झालं? तर त्याच्या मागं हे कारण आहे साधना, ज्ञानाची अनुभूती, सतत ज्ञानरूपाचं परिणमन. आणि हे जितकं आपल्याला शक्य होणार आहे तितकं आपलं पण जीवन सहज सुलभ होणार आहे. ते काढून बोला, आवाज येत नाही. उदय आले सगळे. वीरसागर महाराजांचं सांगतायत की त्यांचा अंतिम समय कसा झालाय माहिती आहे तुम्हाला बघून सगळ्यांना. शरीरात वेदना नव्हती का, पण चेहऱ्यावर काय होते भाव. मग तिथं सांगितलं, म्हणतात की सगळ्या डॉक्टरांनी म्हटलं असे पेशंट बघून आम्हाला माहिती आहे तो पेशंट 1 मिनिटसुद्धा स्थिर नसतो. त्याची इतकी आकुलता असते, इतकं त्याला तडफड असते त्या समयामध्ये. आणि हे कसं काय स्थिर आहेत? कसं राहू शकले? का राहू शकले? सगळं तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालं म्हटल्यावर किती आपण संस्कार करून घ्यायला पाहिजेत स्वतःवर. अशी साधना आपल्याला करता यावी. काय झालं शरीराला तरी सुद्धा अस्पर्शी आहे याचा सतत अनुभव करता यावा, तर आपलं जीवन सफल आहे आणि मरण पण सफल होणार. नाहीतर मग प्रत्येक समयाला तर उदय चालूच आहे, त्याचं उदय आपण भोगत राहतोय. उदयाला ज्ञाता रूपाने पहा जाणा तर ते उदय आपल्याला त्रास देणार नाही. त्यापासून भिन्नता आपण जाणू शकतो. आणि भिन्न आहे हे जाणलं तर तिथं
सगळं दुःख आपलं सहज संपणार आहे. म्हणून जाणा. आणि ते कालच्या गोष्टीतलं सांगितलं होतं ना, काय की तो कुत्रा झाला. कोण? ज्यांनी मान कशा केला होता तो शिष्य मुनी. त्यावेळेस त्यांनी काय विचार केला होता, गुरूंना ज्ञान कमी आहे आणि मग त्यांना कसं म्हणायचं की माझे गुरु आहेत ते म्हणून त्यांनी सांगितलं काय, मीच माझा गुरु आहे. तर मला हे सांगायचं होतं, त्या गुरुमुनींनी अवधी ज्ञानाने जाणलं होतं की हा शिष्य तोच आहे ज्यांनी माझ्याकडनं दीक्षा घेतली आहे. मग अवधी ज्ञान ज्याला असू शकतं ते काय अल्पज्ञानी आहेत का? पण गुरूंचं असं एक्सप्रेशन नव्हतं की मला किती ज्ञान आहे, आणि शिष्याची परिणती कशी होती, त्यांच्यापेक्षा मला ज्ञान जास्त आहे. मग हे पण तफावत कळती आपल्याला की कशी त्यांची धारा असती मुनींची, गुरूंची. आणि मग तशी धारा आपल्याला ठेवता आली तर आपण सुद्धा सगळ्या परिस्थितीमध्ये असं कॉन्स्टंट राहू शकतो. कुठल्या गर्वामध्ये अडकणार नाही आणि त्या गर्वाच्या निमित्तात आपल्याला दुःख वेदना भोगाव्या लागणार नाहीत. म्हणून सतत ज्ञानवान आहे, अखंड आहे एवढं वेदन करा तर केवळ ज्ञान सहज आहे. हो, जाणा. स्वतःच्या अजरामर स्वरूपाला जाणा. हा मी आत्मा निरायुष्क स्वरूप आहे. हा मी आत्मा निर्वेदना स्वरूप आहे. आर्तरौद्र ध्यानाने रहित नित्य सुखमय आत्मा जाणा. या सर्व दुःखापासून मी तर अस्पर्शीच आहे, न्यायक मात्र आहे. जाननहार स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.